महाराष्ट्रातील ख्यातनाम वक्ते, लेखक, प्राध्यापक मिलिंद जोशी आपल्याशी संवाद साधणार आहेत. मातृभाषेतील शिक्षण, संधी आणि आव्हाने हा प्राध्यापक जोशी सरांच्या व्याख्यानाचा विषय आहे. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतील शिक्षणावर जो काही भर दिला गेला आहे, त्या पार्श्वभूमीवर एक व्याख्यान व्हावं अशी संयोजकांची भूमिका होती. आणि त्या संदर्भात ज्या वेळेला हा मुद्दा आला त्यावेळेला चटकन एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर आलं, ते म्हणजे प्राध्यापक मिलिंद जोशी. व्याख्यानमाला संयोजकांच्या विनंतीला मान देऊन जोशी सर या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. व्याख्यानमालेचे आधारस्तंभ, सभेचे अध्यक्ष आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलपती डॉक्टर दीपक टिळक अध्यक्षस्थानी आहेत. मी डॉक्टर टिळक सरांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक जोशी यांचं स्वागत करावं, सत्कार करावा. जो वक्ता असतो तो चांगलं लिहू शकेलच असं नाही. जो लेखक असतो तो वाचकांना प्रिय होईल असं नाही. आणि लिखाण करणारा म्हणजे साहित्यिक सगळं, ती व्यक्ती चळवळीचं एखादं नेतृत्व करेल असंही घडत नाही. मात्र प्राध्यापक जोशी यांचं व्यक्तिमत्व अतिशय अपवादात्मक असं आहे. ते वक्ते तर आहेच, जगभरात त्यांची व्याख्यानं झालेली आहेत. म्हणजे महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला. स्वामी विवेकानंद यांच्या 150व्या जयंती वर्षावेळी महाराष्ट्रात त्यांनी तब्बल 100 व्याख्यानं दिली. दिल्लीमध्ये दिल्लीची अरविंद आश्रम म्हणून संस्था जी आहे, त्यांनी नैनितालमध्ये योगी अरविंदांवर जी व्याख्यानमाला घेतली, त्यात सलग 8 दिवस त्यांनी रोज 2 तास त्यांच्यावर व्याख्यानं दिलेली आहेत. अमेरिका, सिंगापूर, मलेशिया या बाहेरच्या देशांमध्येही प्राध्यापक जोशी यांची वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यानं झालेली आहेत. ते वक्ते आहेत, उत्तम लेखकही आहेत. आणि लेखक म्हणून सुद्धा विनोदी साहित्य, तत्त्वज्ञान, संत साहित्य, ललित साहित्य असे अनेक साहित्य प्रकार त्यांनी सारख्याच क्षमतेने हाताळलेले आहेत. आधी मी जो उल्लेख केला की जो लेखक असतो तो नेतृत्व करेलच असं नाही, पण साहित्य चळवळीचं, पुण्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या साहित्यिक चळवळीचं नेतृत्व प्राध्यापक मिलिंद जोशी सरांच्याकडे आलेलं आहे. आणि अतिशय समर्थपणे ते करतायत. एका अर्थाने शारदेचं हे वरदान आहे, मराठीच्या प्रांगणाला मिळालेलं वसंताचं वरदान असं मी म्हणेन. वेगवेगळ्या विषयांवरची त्यांची 21हून अधिक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. कृतज्ञता हे मूल्य सर्वात महत्त्वाचं असतं, आपण जाणतो, पण अनेकांना ते पाळावं असं वाटतंच असं नाही. महाराष्ट्राची जी आद्य साहित्य संस्था आहे, महाराष्ट्र साहित्य परिषद, ही 118 वर्षांची वाटचाल आहे. अनेक अध्यक्ष झाले, अनेक कार्याध्यक्ष झाले, अनेक लेखक कवींना त्या साहित्य संस्थेने अनमोल मार्गदर्शन केलं वेगवेगळ्या कालखंडामध्ये. पण त्याची सुरुवात जी केली त्याचं प्रेरणास्थान लोकमान्य टिळक होते, नचिम केळकर होते, न्यायमूर्ती रानडे होते. आणि प्राध्यापक जोशी यांच्या कार्याध्यक्षपदाच्या कारकिर्दीतच सर्वात प्रथम ह्या संस्थापकांची प्रतिमा साहित्य परिषदेच्या सभागृहामध्ये विराजमान झाली. हे मला वाटते फार मोठं त्यांनी काम केलेलं आहे आणि आपण सगळ्यांनीच त्याबद्दल ऋण व्यक्त केले पाहिजे. समीक्षक, आपल्याला कल्पना आहे की इतके काही वाचकप्रिय नसतात, पण अंतर्नादसारख्या साहित्यिक मूल्य जपणाऱ्या मासिकामध्ये तब्बल 4.5 वर्ष वेगवेगळ्या ग्रंथांवर प्राध्यापक जोशी यांनी समीक्षा केलेली आहे. आणि त्यांनी कोणताही भेदभाव केला नाही की हा प्रस्थापित लेखक आहे, हा नवीन आहे, याचा विषय साहित्याशी इतका काही संबंधित नाही, अशा पद्धतीचा कोणताही विचार न करता नव्या आणि जुन्यांना सारख्याच मायेने, सारख्याच क्षमतेने त्यांनी मार्गदर्शन केलेलं आपल्याला दिसून येईल. ते आणि तुम्ही यांच्यामध्ये मी अधिक वेळ घेत नाही.
जोशी सरांच्या व्याख्यानानंतर आभाराची औपचारिकता हवे असं मला वाटत नाही. त्यामुळे मी आधीच आपले सर्वांचे आभार मानतो आणि प्राध्यापक मिलिंद जोशी यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. मातृभाषेतील शिक्षण, संधी आणि आव्हान. बंधू आणि भगिनीनो, आज कुलपतींच्या उपस्थितीमध्ये प्राध्यापकाला व्याख्यान देण्याचा योग येतोय आणि तोही विद्यापीठामध्ये, याचा मला अतिशय आनंद होतोय. वसंत व्याख्यानमालेचं महाराष्ट्राच्या वैचारिक जडणघडणीमध्ये मोठं योगदान आहे. महाराष्ट्राची श्रवण संस्कृती समृद्ध करण्यामध्ये आणि महाराष्ट्राचं वैचारिक भरणपोषण करण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेनी जवळजवळ आता 150 वर्ष जे योगदान दिलेलं आहे, त्या योगदानाबद्दल महाराष्ट्र वसंत व्याख्यानमालेचा कायम ऋणी राहील. आज मातृभाषेतून शिक्षण, आव्हाने आणि संधी असा विषय आपण सर्वांनी मला दिलेला आहे आणि या विषयावर बोलताना मला अतिशय आनंद होतो, कारण आपल्या जीवनामधलं भाषेचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जग आणि आपण याच्यामधला संवाद साधण्याचं भाषा हे अतिशय प्रभावी असं माध्यम आहे. म्हणजे भाषा त्यातली मध्यस्थ आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपली भाषा ही आपल्या संस्कृतीची निदर्शक असते. त्यामुळं भाषेचा ऱ्हास म्हणजे एका अर्थाने संस्कृतीचा ऱ्हास असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. आणि भाषा ही केवळ शब्दांच्या अभिव्यक्तीसाठी नसते, तर भाषा ही लोकशक्तीचा श्वास असते. आणि त्यामुळं भाषेचं मानवी जीवनातलं स्थान किती महत्त्वाचं आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कारांनी सन्मानित केलं गेलं अशा डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांनी भाषेच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या कसोट्या सांगितल्या आहेत की भाषेच्या वाटचालीमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती भाषिक लोकसंख्या. म्हणजे या मुद्द्याचा जर विचार केला तर मला एक गोष्ट जाणवते की त्या बाबतीमध्ये तरी महाराष्ट्राला काळजी करण्याचं काही एक कारण नाही, किंवा भारत देशाला. त्यामुळं भाषा कधी नष्ट होतात तर ती भाषा बोलणारे लोक ज्यावेळेला अल्पसंख्य होत जातात आणि हळूहळू संपतात, तेव्हा ती भाषा नष्ट होते. दुसरा महत्त्वाचा निकष असा की ती भाषा ज्या भूभागावरती पसरलेली आहे तो किती मोठा आहे. आज जर आपण युनोचं उदाहरण घेतलं तर तिथे रशियन भाषा असेल, अरबी भाषा असेल किंवा इंग्लिश भाषा असेल, यांचं प्राबल्य काय आहे तर मोठा भूप्रदेश हा त्यांनी व्यापलेला आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट की त्या भाषे क्षेत्रामध्ये औद्योगिकरण किती झालेलं आहे. या दृष्टीनं जर आपण विचार केला तर मराठीमध्ये आता कुठे चांगले दिवस आलेले आहेत, म्हणजे रस्ते, पाणी, वीज, तंत्रज्ञान या अर्थाने. आणि शेवटी वाणिज्य क्षेत्रामध्ये भाषेचा किती वापर केला जातो तर या बाबतीमध्ये आपण बऱ्यापैकी मागे आहोत, ही गोष्ट आपल्या लक्षामध्ये येते. आणि भाषेच्या विकासामधला पुढचा महत्त्वाचा टप्पा जो खूप एक महत्त्वाची भूमिका बजावतो तो म्हणजे तुम्हाला मिळत असलेला सांस्कृतिक संचित, की ज्याच्या आधारे भाषेची वाटचाल ही पुढे होत असते. त्यामुळं त्यामध्ये आजवर झालेली ज्ञाननिर्मिती असेल,
मग अनुवाद असतील आणि ती भाषा लोकांच्यापर्यंत पोचण्यासाठी केले गेलेले प्रयत्न असतील. आता जर आपण बघितलं की मार्क्स समजावा म्हणून जर्मन भाषा शिकणारे लोक आपल्याला दिसतात, किंवा शेक्सपियर समजावा म्हणून इंग्लिश भाषा शिकणारे लोक आपल्याला दिसतात, आणि गीता रहस्य आपल्याला समजावं म्हणून मराठी भाषा शिकणारे लोक आपल्याला दिसतात. तर हे जे आपलं सांस्कृतिक संचित आहे ते खूप मोठं आहे आणि ते संत साहित्यापासून आजपर्यंतच्या सगळ्या वाटचालीमध्ये आपल्याला मिळालेलं आहे. त्याचबरोबर आणखीन एका गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की त्या भाषेतली साक्षरता ही सुद्धा तितकीच महत्त्वाची असते. त्या भाषेचं राजकीय वर्चस्व, की आपण दक्षिणेकडच्या भाषा जर बघितल्या तर त्यामध्ये आपल्याला ती गोष्ट लक्षात येईल. लष्करी सामर्थ्य किती तुमच्याकडे आहे, तुमच्या भाषेतली आर्थिक समृद्धता किती आहे, म्हणजे आर्थिक समृद्धी असणारे लोक त्या परिसरामध्ये किती आहेत ती भाषा बोलणाऱ्या, तो सुद्धा एक महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये ठरतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषिक व्यवहारासाठी जो एक बौद्धिक वकूब लागतो तो असणारी लोक किती आहेत, या सगळ्या गोष्टींच्यावरती त्या भाषांचं भवितव्य हे अवलंबून असतं, याचा आपण विचार केला पाहिजे. आज समाजामध्ये परस्पर विरोधी घटना आपल्याला घडताना दिसतात. म्हणजे एकीकडे गावोगावी साहित्य संमेलनं होताना दिसतात, तर दुसरीकडे 10वी आणि 12वीच्या निकालामध्ये मराठी विषयांमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती दिसते. भारतातल्या साहित्यप्रेमींना परदेशामध्ये बोलून तिथले रसिक विश्व साहित्य संमेलनं घेत आहेत आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मराठी भाषा जगते की मरते असा एक परिसंवाद हा दरवेळेला ठरलेला असतो. तर हा विरोधाभास नेमका काय आहे याचं सुद्धा चिंतन करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतं. भारत 2020 साली महासत्ता होणार हा एक फुगा होता आणि तो फुटलेला आहे. आपण महासत्तेची स्वप्न केवळ IT-मध्ये 1 ते 2 लाख रुपये पगार मिळवणाऱ्या तरुण पिढीच्या बळावरती पाहिली, पण दुसरीकडे परिस्थिती अशी होती की BA, BCom, BSc, PhD झालेल्या मुलांना बेकार म्हणून अपमानित मुद्रेनं फिरावं लागत होतं. हे सगळं वास्तव आहे. मध्यंतरी विदर्भातल्या एका न्यायालयामध्ये पट्टेदाराच्या पदासाठी अर्ज मागवण्यात आले, तर त्यामध्ये या सगळ्या उच्च शिक्षितांनी अर्ज केलेले होते. तर त्यामुळे तो फुगा फुटलेला आहे. तसं भाषेसंदर्भातले निष्कर्ष मांडत असताना मला नेहमी एक गोष्ट जाणवते की भाषेच्या संदर्भातला विचार करत असताना आपण केवळ महानगरांचा विचार करून चालणार नाही. कारण मी व्याख्यानाच्या निमित्ताने ग्रामीण भागामध्ये जातो. महानगरातली भाषेची स्थिती ही गंभीर आहे. मराठी भाषा ही महानगरांमध्ये अतिदक्षता विभागात आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. पण विशेषतः ग्रामीण भागामध्ये आपली बोलीभाषा आणि भाषेच्या अंगाने येणारी संस्कृती जपण्यासाठी जे प्रयत्न केले जात आहेत ते मला अधिक मोलाचे वाटतात. म्हणजे आज नकारात्मक सूर काढण्याचं काही कारण नाही. जागतिकीकरणानंतर एकूणच जागतिक जीवनशैलीमध्ये जे बदल झाले त्याचे परिणाम त्या त्या राष्ट्रातल्या भाषा आणि संस्कृतीवरती झालेले आहेत. त्यामुळं भाषा आणि संस्कृतीचा पोत आज आपल्याला बदलताना दिसतोय. त्यामुळं भाषांमध्ये बदल होत आहेत का, तर नक्की होत आहेत. तर हे बदल आपण टिपत असताना आपल्या भाषा मरणपंथाला लागणार नाहीत याची सगळ्यांना आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. आपला एक निराशेचा सूर असतो की आजची तरुण पिढी मराठीमध्ये बोलत नाही, ती इंग्रजीचा वापर करते. पण माझा महाविद्यालयामध्ये प्राध्यापक असल्यामुळे तरुण पिढीशी खूप जवळचा संबंध आहे. म्हणजे त्यांचं शिक्षणाचं माध्यम जरी मराठी नसलं तरी ती मराठी पुस्तकं वाचतात, ती मराठी कॅसेट्स ऐकतात, त्यांच्या कारमध्ये मराठी ऑडिओ बुक ती ऐकताना आपल्याला दिसतात. मी ज्या महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये कार्याध्यक्ष म्हणून काम करतो तिथल्या ग्रंथालयामध्ये MPSC आणि UPSCसाठी मराठी विषय घेऊन येणारी खूप तरुण मुलं मला दिसतात आणि ही गोष्ट मला खूप आशादायक वाटते. हे महाराष्ट्रातल्या तरुण पिढीचं हे चित्र आहे. तर बृहन महाराष्ट्रामध्ये व्याख्यानाच्या निमित्ताने माझी भ्रमंती होते आणि तिथे सुद्धा आश्वासक चित्र आपल्याला दिसतं. ज्या सीमा भागाचा उल्लेख केला जातो तिथे सगळी प्रतिकूल वातावरण असताना देखील ती माणसं आपली भाषा, साहित्य आणि संस्कृती जपण्यासाठी जे प्रयत्न करतात ते मला खूप मोलाचे वाटतात. म्हणजे बृहन महाराष्ट्रातली मराठी माणसं हे मराठी भाषेचे सीमेवरचे सैनिक आहेत आणि ते प्राणपणाने आपली भाषा, संस्कृती जपण्याचा प्रयत्न करत आहेत. मध्य प्रदेशामध्ये आत्ता जे मध्य प्रदेश मराठी साहित्य संमेलन झालं त्या ठिकाणी मी अध्यक्ष होतो. तिथे मध्य प्रदेश मराठी अकादमी सुरू झालेली आहे
आणि शासनाने त्याला पाठबळ दिलेलं आहे. हैदराबादची जी मराठी संस्था आहे ती एखाद्या पारंपरिक किंवा अभिमत विद्यापीठाला हेवा वाटेल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी करताना दिसते. तर मातृभाषेतून शिक्षणाच्या संदर्भातला विचार होत असताना या सगळ्या आसपासच्या गोष्टींचा आपल्याला जरूर विचार करावा लागेल. मी गुजरातमधल्या माझ्या एका मित्राकडे गेलो होतो आणि त्याच्याकडे काही परदेशी पाहुणे आले होते आणि ते उत्तम गुजराती बोलत होते. तर मला आश्चर्य वाटलं. मी त्यांना विचारलं की तुम्ही गुजरातमध्ये आल्यानंतर गुजराती शिकलात का? ते म्हणाले नाही, आम्हाला विमानतळावरती उतरल्यानंतर एक पुस्तिका मिळाली, आम्हाला इथल्या वास्तव्यामध्ये जेवढं गुजराती बोलायचं आहे त्याचं इंग्लिशमध्ये अनुवाद आणि इंग्लिशचा गुजरातीमध्ये अनुवाद अशा पद्धतीची पुस्तिका आम्हाला मिळाली. मला भाषा संवर्धनाच्या दृष्टीने हा प्रयोग खूप महत्त्वाचा वाटला. आज इंग्रजीच्या अतिक्रमणासंदर्भामध्ये बोललं जातं आणि विशेषतः पालकांची मानसिकता की मुलांना इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये घातलं पाहिजे. मला डॉक्टर क्रिस्टेल की जे जगातले मोठे भाषातज्ञ आहेत आणि ज्यांना ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर नावाच्या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. त्यांनी भाषेसंदर्भातले जे निष्कर्ष मांडलेले आहेत विशेषतः इंग्रजी भाषेसंदर्भातले ते आपल्या पुढे ठेवणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. त्यांनी इंग्रजी भाषेचा वापर करणाऱ्यांची 3 गटामध्ये विभागणी केलेली आहे. पहिला गट म्हणजे ज्यांची स्वभाषा म्हणजे मातृभाषा इंग्रजी आहे, म्हणजे इंग्लंड अमेरिकेसारखे देश की जिथे 40 कोटी लोक इंग्रजी भाषा बोलतात. दुसरे म्हणजे ज्यांची दुसरी भाषा इंग्रजी आहे, म्हणजे भारत सिंगापूर यासारखे देश असतील की ज्या ठिकाणी 40 कोटी लोक ही दुसरी भाषा म्हणून इंग्रजीचा वापर करतात. आणि त्यांनी तिसरा गट केलेला आहे की जे इंग्रजी भाषेला परकीय भाषा म्हणून त्याच्याकडे पाहतात. डॉक्टर क्रिस्टेल यांनी जे निरीक्षण नोंदवलेलं आहे ते मला खूप महत्त्वाचं वाटतं. डॉक्टर क्रिस्टेल यांनी असं म्हटलं आहे की ज्यांना इंग्रजी ही आपली स्वभाषा वाटते अशा देशाची जी लोकसंख्या आहे ती प्रतिवर्षी 8% वाढते, म्हणजे इंग्लंड अमेरिकेसारखे देश. आणि ज्यांना इंग्रजी ही दुसरी भाषा म्हणून ज्यांनी स्वीकारलेली आहे असे देश भारत सिंगापूरसारखे त्या देशाची जी लोकसंख्या आहे ती दरवर्षी 3% वाढते. आणि डॉक्टर क्रिस्टेल यांनी असं म्हटलं आहे की 50 वर्षानंतर ज्यांची स्वभाषा इंग्रजी होती इंग्लंड अमेरिकेसारखे देश त्यांच्या दुपटीने दुसरी भाषा म्हणून ज्या देशामध्ये वापर केला जातो तिथे इंग्रजीचा वापर केला जाणार आहे. आणि इंडिया टुडेनी जे एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलेलं आहे त्याने असं म्हटलंय की भारतातल्या 2/3 लोकांना मोडकं तोडकं इंग्रजी येतं. आणि तिसरा जो गट क्रिस्टेल यांनी केलेला होता की ज्यामध्ये 120 देश येतात की ज्यांनी इंग्रजीला परकीय भाषा असं मानलेलं आहे, तर त्यातल्या 1/4 लोकांना इंग्रजी समजतं. एवढा इंग्रजीचा प्रभाव का आहे जगभर, तरी आपल्याला त्या गोष्टी प्राधान्याने दिसेल की एक म्हणजे त्यांचं जगभर असलेलं राज्य, दुसरं म्हणजे त्यांच्याकडे असलेली ज्ञानसंपदा. अजूनही कुठलंही वैज्ञानिक ज्ञान हे जर प्रसिद्ध होत असेल तर ते प्राधान्याने इंग्रजीमध्ये होतं. त्यांच्याकडे असलेली आर्थिक ताकद, बँकांचे सगळे व्यवहार हे इंग्रजीमध्ये जगभरात मोठ्या प्रमाणावरती होतात. आणि सांस्कृतिक समृद्धी, तर त्यामुळं इंग्रजीचं प्राबल्य आहे. पण आज आपल्याला एक गोष्ट प्राधान्याने जगभरात दिसते की इंग्रजीला दत्तक घेण्याची एक मानसिकता जगभर आपल्याला दिसते. आणि ती दत्तक घेऊन म्हणजे आपण दत्तक मूल घेतो आणि ते आपल्या पद्धतीने वाढवतो, तसं इंग्रजीला आज वाढवलं जातं. म्हणजे भारतामध्ये इंग्लिश पद्धतीने, सिंगापूरला सिंग्लिश पद्धतीने, चीनला चिंग्लिश पद्धतीने, आणि हे इतकं रूढ झालेलं आहे. तर त्यामुळं इंग्रजीचा हा जो प्रभाव आहे तो जगभर आहे आणि तो केवळ मराठी भाषेलाच त्या आक्रमणाचा सामना करावा लागतोय अशी काही परिस्थिती नाही आहे. तर या परिस्थितीमध्ये कुठली महत्त्वाची गोष्ट केली पाहिजे, तर आज अधिकाधिक पालकांचा जो ओढा आहे की इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्येच मुलांना घातलं पाहिजे आणि त्याशिवाय मुलांना नोकरी आणि करिअरच्या उत्तम संधी मिळणार नाहीत. तर एका गोष्टीचा आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे की मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये इंग्रजी उत्तम शिकवण्याची व्यवस्था ही आपण केली पाहिजे दुसरी भाषा म्हणून. आणि मराठीच्या सगळ्या शाळा या आपण सक्षम केल्या पाहिजेत. शासन व्यवहारामध्ये आणि समाज व्यवहारामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर हा केला गेला पाहिजे. त्यामुळे या पातळीवरती जेव्हा आपण विचार करू तेव्हा आपल्याला या गोष्टीमध्ये निश्चित एक बदल झालेला जाणवेल. आज परिस्थिती काय दिसते की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मराठी भाषेचं शिक्षण हे सक्तीचं व्हावं यासाठी
मुंबईला सगळ्या साहित्यिकांनी आणि भाषाप्रेमींनी आझाद मैदानावरती धरणे आंदोलन केलं. त्याची परिणिती म्हणजे त्यावेळेसचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी या शिष्टमंडळाला बोलून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना आश्वासन दिलं की आम्ही मराठी भाषेचं शिक्षण हे सर्व शाळांच्यामध्ये सक्तीचं करू. यामध्ये विशेषतः CBSE बोर्डाच्या ज्या शाळा आहेत त्यांच्यामध्ये परिस्थिती अशी होती की 8वी ते पुढच्या वर्गामध्ये त्यांना इंग्रजी भाषा कंपल्सरी होती, इंग्लिश, आणि त्याच्या जोडीला मग संस्कृत किंवा परकीय भाषा किंवा मराठी. तर शाळेतले शिक्षकच असे सांगायचे की तुम्ही एकतर संस्कृत घ्या, ते अधिक मार्क मिळवून देणार आहे, किंवा परकीय भाषा घ्या, ती तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगी पडणारी आहे. आणि शिवाय सांगायचे की मित्रांनी परस्परांमध्ये इंग्लिशमध्ये संवाद साधला पाहिजे. घरी गेल्यानंतर पालकांना बजावलं की तुम्ही मुलांशी इंग्लिशमधून बोललं पाहिजे. तर या सगळ्याचा परिणाम असा झाला की त्या मुलांची असणारी नाळ ही तुटत चालली आणि त्यामुळं आम्हाला धरणे आंदोलन करून सांगावं लागलं की हे मराठी भाषेचं शिक्षण हे तुम्ही सक्तीचं केलं पाहिजे. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मला नवीन शैक्षणिक धोरणाचं खरोखरीच कौतुक वाटतं, कारण शिक्षण क्षेत्रांनी काट टाकणं हे कुठल्याही देशाच्या विकासामध्ये आणि परिवर्तनामध्ये खूप एक महत्त्वाची भूमिका बजावत असतं. म्हणजे नव्या शैक्षणिक धोरणाचा जर आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट जाणवेल, ॲक्सेस, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी आणि अकाउंटेबिलिटी या सगळ्या गोष्टींचा विचार या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये केलेला आहे. आणि नवं शैक्षणिक धोरण, यापूर्वीची सगळी शैक्षणिक धोरणं ही विद्यार्थी केंद्रीय होती. नवं शैक्षणिक धोरण हे शिक्षक केंद्रीय आहे, त्यामुळे शिक्षकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. 66 पानाच्या अहवालामध्ये 125 वेळा शिक्षक हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे. आणि त्यामुळं नव्या शैक्षणिक धोरणाने म्हणजे आजपर्यंत आपण व्हॉट टू थिंक हे शिकवलं जात होतं आजपर्यंतच्या धोरणामध्ये, पण हाऊ टू थिंक, कसा विचार केला पाहिजे, या दृष्टीने नव्या शैक्षणिक धोरणामध्ये जो विचार झाला आहे तो मला खूप महत्त्वाचा वाटतो. आणि नव्या शैक्षणिक धोरणामध्ये तुम्हाला 5वीपर्यंत मातृभाषेतून किंवा स्थानिक भाषेतून शिक्षण दिलं पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि एक चांगली गोष्ट अशी की आता आपण अभियांत्रिकी महाविद्यालय असतील किंवा मेडिकल कॉलेजेस असतील, तिथे आपण उच्च शिक्षण मराठीतून देण्याची योजना केलेली आहे आणि तशी अभ्यासक्रमाची पुस्तकं देखील तयार केलेली आहेत. पण उच्च शिक्षण जर तुम्हाला मराठीतून द्यायचं असेल तर तुमचा भाषेचा पाया पक्का असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर तुम्ही मराठीतलं शिक्षण उत्तम दिलं नाही, सगळ्या भाषा तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की वयाच्या 9व्या वर्षापर्यंत मुलांच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर जे छापलं जातं ते आयुष्यभर पुसता येत नाही. त्यामुळे 9 वर्षाचा जो कालखंड आहे तो अधिक महत्त्वाचा आहे. आणि या वयामध्ये तुम्ही कितीही भाषा मुलांना शिकवल्या तरी त्या आत्मसात करण्याची मुलांच्यामध्ये एक शक्ती असते. आज तर इतकी ॲप्स अवेलेबल आहेत वेगवेगळी की त्या सगळ्या ॲपवरती मुलं वेगवेगळ्या भाषा शिकू शकतात. पण मला असं वाटतं की आपण आईवर प्रेम प्रथम केलं पाहिजे, मावशीवर करण्याला म्हणजे करू नये अशी आमची भूमिका नाही, पण आईवर अधिक प्रेम केलं पाहिजे. आईवरती अन्याय करून मावशीवरती प्रेम करता कामा नये, ही त्यातली महत्त्वाची भूमिका आहे. आणि तुम्ही जर मातृभाषेतून शिक्षण घेतलं तर तुमची विषयाची समज, तुमची विचार करण्याची कुवत, कल्पकता या सगळ्या गोष्टींना त्यातून अधिक चालना मिळू शकते असा एक विचार त्याच्यामध्ये केलेला आहे. पण भारतासारख्या विविधतेत एकता अशी जी संस्कृती आहे आपली, बहुविविध अशा पद्धतीची, आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर 10 विविध भाषांमधली पाठ्यपुस्तकं आपल्याला तयार करावी लागतात. त्यामुळं हे केवढं मोठं आव्हान आहे की भाषिक शिक्षण मुलांना या पद्धतीने देणं, याचा आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. आणि त्यामुळं अन्य कुठल्याही भाषेचा दुस्वास न करता मातृभाषेतून जर आपण उत्तम शिक्षण दिलं आणि ज्या इंग्रजी भाषेच्या शिक्षणाविषयी पालकांच्या आणि समाजाच्या मनामध्ये खूप आकर्षण आहे, ते मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये उत्तम दर्जाचं देण्याची आपण व्यवस्था केली तर मला वाटतं की हे सगळं चित्र बदलू शकतं. पण त्यासाठी आपण मराठी शाळा अधिक सक्षम केल्या पाहिजेत. आज आपल्याला वर्तमानपत्रामध्ये सातत्याने वाचायला मिळतं की मराठी शाळा बंद पडत आहेत आणि त्यामागची राजकीय कारणं, सांस्कृतिक कारणं ही सगळी वेगळी आहेत. तर त्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आपली भाषा टिकायची असेल आणि संस्कृती टिकायची असेल तर भाषा टिकणं गरजेचं आहे. आणि भाषा टिकणं गरजेचं असेल तर हा भाषेचा संस्कार,
हा आतून होणं खूप गरजेचं आहे आणि तो शालेय जीवनामध्ये झाला पाहिजे. ही अतिशय त्यातली कळीची आणि महत्त्वाची गोष्ट आपण लक्षामध्ये घेतली पाहिजे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा की ज्यावेळेला आपण मुलांच्या समोर अनेक संधी आहेत असं म्हणतो मराठी भाषेतून, त्यावेळेला त्याचबरोबरीने किती आव्हानं आहेत याचा देखील आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. त्यामुळं मला नेहमी असं वाटतं की भाषा नुसती ओठातून येऊन चालणार नाही, ती पोटातून आली पाहिजे. आणि ती पोटातून यावी असं वाटत असेल तर ती भाषा बोलणाऱ्या लोकांचं पोट भरण्याचं सामर्थ्य आपण त्या भाषेमध्ये निर्माण केलं पाहिजे. त्यामुळं भाषेचा प्रश्न हा केवळ अस्मितेशी निगडीत नाही, तो अस्तित्वाशी निगडीत आहे. आणि त्यामुळं मी ज्यावेळेला एखाद्या मुलाला सांगतो की तू MS मराठीच विषय घेतला पाहिजे, तू MPhil मराठीमध्येच केलं पाहिजे, तू PhD केलं पाहिजे, त्याच्या पोटाची व्यवस्था काय आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे मला एका प्रसंगाची आवर्जून आठवण होते की माझा एक मित्र ग्रामीण भागामध्ये प्राचार्य म्हणून काम करत होता. त्याच्या महाविद्यालयातून एक विद्यार्थी उत्तीर्ण झाला MA होऊन आणि तो गावाकडे गेला. तो रोज कुठल्या तरी कंपनीला पत्र लिहायचा नोकरी मिळावी यासाठी आणि पोस्टामध्ये टाकायचा. मग वडिलांनी विचारलं त्याच्या भावाला की अरे तुझा भाऊ काय करतोय? तो काही नाही म्हणाला, नोकरीसाठी अर्ज करतोय. आणि हा कुणाशी बोलत नव्हता, म्हणजे त्याच्या एकूण वर्तनामध्ये फरक पडलेला होता आपण बेकार असल्यामुळे. मग शेवटी त्याचे मुंडासे बांधलेले जे वडील होते ते एक दिवस प्राचार्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले, अहो माझ्या मुलाला मी एवढा MA केला, तुम्ही त्याला साधी नोकरी देऊ शकत नाहीत. तर प्राचार्य म्हणाले, मी त्याला MPhilला ॲडमिशन देतो, PhDला ॲडमिशन देतो, पण नोकरी देणं हे आमचं काम नाही. त्यावरती त्या पालकांनी जे उत्तर दिलं ते खूप महत्त्वाचं आहे. ते पालक असं म्हणाले की MA होण्यापूर्वी माझा मुलगा गाईच्या धारा काढत होता, गोठा साफ करत होता, शेतामध्ये दारं धरत होता, गावातल्या सगळ्या माणसांशी नीट बोलत होता. यातली एकही गोष्ट तो आज करत नाही. माझ्या मुलाला आयुष्यातून उठवण्याचं काम तुमच्या पदवीने केलेलं आहे. त्यामुळं मला वाटतं ही फार गंभीर गोष्ट आहे. त्यामुळं भाषा पोटातून यावी असं वाटत असेल तर पोट भरण्याचं सामर्थ्य आपण निर्माण केलं पाहिजे आणि ते उद्योगातूनच होऊ शकतं. त्यासाठी मराठी भाषा ही उद्योगाची भाषा झाली पाहिजे. आणि ती उद्योगाची भाषा कधी होईल तर मला नेहमी असं वाटतं की मराठी भाषेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर मराठी माणसांची मानसिकता हेच मराठी भाषेसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान. त्यांचा न्यूनगंड, त्यांचा भयगंड आणि त्यांचा अपराधगंड. न्यूनगंड असा की मी कुठेतरी कमी आहे या सगळ्या व्यवहारामध्ये. भयगंड असा की माझा स्पर्धेमध्ये कसा टिकावं लागेल. आणि सतत एका अपराधगंडाने आपण कुठेतरी कमी आहोत. म्हणजे हा गरिबीचा संस्कार आपल्यावरती इतका झालेला आहे. अशोक नायगावकर परवा गमतीने असं म्हणाले की मराठी लेखकाला जर उद्योजकाचं चरित्र लिहायला सांगितलं तर त्यातलं पहिलंच वाक्य असं असेल की महाराष्ट्रामध्ये एक उद्योजक होता आणि तो अतिशय गरीब होता. त्यामुळे ही गरिबीची मानसिकता आमच्या मनावरती इतकी ठसलेली आहे. तर त्यातनं मार्ग कसा काढायचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आज आपल्यासमोर उभा राहिलेला आहे. त्यामुळं पहिल्यांदा आपल्याला भाषेला उद्योगाशी जोडावं लागेल आणि ते उद्योगाशी जोडल्याशिवाय भाषेतून उत्तम संधी निर्माण होतात असा संदेश विद्यार्थ्यांच्यापर्यंत जाणं कठीण आहे. आणि त्यामुळं तुम्ही त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. आणि त्यामुळे उद्योग क्षेत्राची फार मोठी जबाबदारी. आज दुर्दैवाने काय झालं आहे की मराठी भाषेचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आम्ही जो अभ्यासक्रम शिकवतो तो ललित साहित्याशी निगडीत शिकवतो. भाषेचा व्यवहार म्हणजे केवळ साहित्याचा व्यवहार नाही. भाषेची वेगवेगळी रूपं कशी वापरली जातात, वैज्ञानिक क्षेत्रामध्ये भाषा कशी वापरली जाते, शासकीय कामकाजामध्ये भाषा कशी वापरली जाते, मालिकांच्यामध्ये भाषेचं रूप कसं असतं, चित्रपटामध्ये भाषा कुठल्या रूपामध्ये आपल्याला दिसते, निवेदनामध्ये भाषेचा डौल काय असतो, व्याख्यानामध्ये भाषा कशा पद्धतीने पेरली जाते, हे सगळे भाषेचे जे नानाविध आकार आणि प्रकार आहेत आणि त्याचं व्यावहारिक उपयोजन हे आपण विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. आज आदरणीय कुलपती या ठिकाणी उपस्थित आहेत. मी स्वतः एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहतो भारती विद्यापीठाच्या. आणि गेल्या काही वर्षामध्ये आम्हाला असं जाणवलं, विशेषतः जागतिकीकरणानंतर आपल्याला विचारांचे दोन प्रवाह दिसतात. त्यातल्या पहिल्या प्रवाहाचं म्हणणं असं आहे की जागतिकीकरण, खुली अर्थव्यवस्था आणि उदारीकरणामुळे नोकरीच्या फार मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तर दुसऱ्या औद्योगिक क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं आहे की नोकरी आणि व्यवसायाच्या खूप मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत,
पण आम्हाला योग्य पात्रतेची माणसं मिळत नाहीत आणि त्यामुळे आमच्याकडे संधी आहेत म्हणून त्या अपात्र लोकांना बहाल करण्यामध्ये आम्हाला अजिबात स्वारस्य नाही. त्यामुळे आज आपल्यासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान कुठलं असेल तर उपलब्ध मनुष्यबळाचं उपयुक्त मनुष्यबळामध्ये रूपांतर करणं हे आपल्यासमोरचं आजच्या काळातलं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि ते केवळ मराठी भाषेपुरतं नाही, ते सर्व शिक्षण संस्थांना विद्यापीठांना अतिशय गांभीर्याने घ्यावं लागणार आहे. पूर्वीच्या काळी कुठली एखादी पदवी असली की तुम्हाला सहज नोकरी मिळत होती. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. औषधांवरती जशा एक्सपायरी डेट असतात तशा इथून पुढच्या काळांमध्ये पदव्यांवरती एक्सपायरी डेट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर या सगळ्या बदलांचा तुम्हाला खूप गांभीर्याने विचार करावा लागेल. म्हणजे काल जे तुम्हाला अपडेट झाल्यासारखं वाटत होतं ते आज सगळं आउटडेटेड झालेलं आपल्याला दिसतं. म्हणजे एक काळ बघा की कोडॅक कंपनी किती आपण म्हणजे एक काळ तर असा होता की फोटो काढणं म्हणजे माणसाचा मृत्यू असंच लोकांना वाटत होतं. फोटो काढू दिला जात नव्हता. मग कॅमेरे आले. कोडॅकचे 1,70,000 कर्मचारी होते एकीकडे आणि 85% लोक जगातले कोडॅकचा कॅमेरा वापरत होते. आज मोबाईल आला, एका क्षणामध्ये ते आउटडेटेड झाले. आज स्वतःची गाडी असण्याची गरज नाही. ओला उबरसारख्या सुविधा तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. उद्या स्वयंचलित कार आल्या, तुम्हाला स्वतःची कार घ्यायची गरज नाही, ड्रायव्हर ठेवायची गरज नाही, पार्किंगच्या जागेची आवश्यकता नाही. त्यामुळे आज सोलर एनर्जी आल्यानंतर कोल माइन्सचं काय होणार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की कोरोनानंतर ऑनलाईन शिक्षण मोबाईलमध्ये तुम्हाला सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. पुण्यातल्या विद्यार्थ्यांना आवश्यकता नाही की परदेशातल्या विद्यापीठांमध्ये जाऊन तुम्ही शिकावं. जगभरातली सगळी विद्यापीठं आणि ज्ञानकेंद्र तुमच्या एका छोट्या डबीमध्ये आलेली आहेत. हे सगळे बदल झालेले आहेत. या बदलांचा आपण विचार करणार आहोत की नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं एक मोठं आव्हान आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये मध्यंतरी जी एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आली त्यामध्ये ती स्पर्धा कुठल्या व्यक्तीने जिंकली नाही तर एका संगणक प्रणालीने जिंकली. आणि सगळे त्यातले प्रश्न जे होते ते वकिलांच्या क्षेत्राशी निगडीत होते. पण सगळे वकील हारले आणि एक संगणक प्रणाली जिंकली. म्हणजे वकिलांचं काम संपलं. त्यामुळं बौद्धिक पाट्या टाकणाऱ्या लोकांचं इथून पुढच्या काळामध्ये काही चालणार नाही. तुम्हाला कौशल्य शिकवावी लागतील. अभियांत्रिकीचं नुसतं शिक्षण देऊन चालणार नाही, त्याला कौशल्याची जोड द्यावी लागेल. नुसतं भाषेचं शिक्षण देऊन चालणार नाही, त्याला कौशल्याची जोड द्यावी लागेल. त्यामुळं कौशल्य शिक्षण हा भविष्यामधला अतिशय कळीचा मुद्दा असणार आहे आणि त्याचा गांभीर्याने विचार आपण मातृभाषेतून शिक्षणाचा आग्रह ज्यावेळेला धरतो त्यावेळेला आपल्याला तो धरावा लागणार आहे. आम्ही अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये ते प्रयोग केले. आमचा तिसऱ्या म्हणजे औद्योगिक क्षेत्रातल्या लोकांचं म्हणणं असं होतं की तुम्ही इंजिनियर आम्हाला तयार करून देता पण 2 वर्ष आम्हाला त्यांना पुन्हा प्रशिक्षण द्यावं लागतं. त्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाचा आम्हाला आमच्या थेट उद्योगामध्ये काही उपयोग होत नाही. मग याच्यावरती मार्ग काढण्यासाठी आम्ही 3ऱ्या आणि 4थ्या वर्षाचा जो अभ्यासक्रम आहे तो तयार करताना औद्योगिक क्षेत्रातल्या लोकांची एक समिती केली आणि अकॅडमिक क्षेत्रामधल्या लोकांची समिती. त्या दोघांनी ठरवलं की कुठली नवे बदल येणार आहेत, कुठलं नवं तंत्रज्ञान येणार आहे आणि त्या माध्यमातून आपण काय करू शकतो याचा विचार त्या ठिकाणी झाला. त्यामुळे मला असं वाटतं की शिक्षण संस्था आणि उद्योग क्षेत्र यांच्यामध्ये ज्या भिंती आहेत त्या पहिल्यांदा पाडून टाकल्या पाहिजेत आणि उद्योग क्षेत्र आणि शिक्षण संस्था यांच्यामध्ये संवादाचे पूल उभे केले पाहिजेत. आणि तुमची मागणी काय आहे. आज औद्योगिक क्षेत्रामध्ये दुभाषांची खूप मोठी आवश्यकता आहे. जागतिकीकरणानंतर आपण म्हणतो की खूप मोठ्या संधी उपलब्ध झाल्या. त्यांना उत्तम मराठीचे संपादक हवे आहेत, त्यांना प्रूफ रीडर हवे आहेत, त्यांना अनुवादक हवे आहेत, त्यांना दुभाषक हवे आहेत. पण ते आमच्या अभ्यासक्रमामध्येच काही नाही आहे कुठे. तर त्यांची आवश्यकता काय आहे त्यानुसार आम्हाला आमच्या अभ्यासक्रमामध्ये सगळे बदल करावे लागणार आहेत. आणि ते बदल करण्याची ते स्वीकारण्याची मानसिकता ही आम्हाला प्रथम शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण करावी लागेल. आणि ज्यावेळेला तुम्ही भाषेविषयीचं एक आशादायक चित्र निर्माण कराल तरुण पिढीसमोर तेव्हा ते भाषेच्या क्षेत्रामध्ये करिअरचा विचार करतील. त्यामुळं या लोकांची मानसिकता संधी आहेत का. अफाट संधी आहेत, अमर्याद संधी आहेत. म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये प्रचंड माणसं उपलब्ध आहेत पण गुणवत्तेची आणि कामाची माणसं खूप कमी आहेत. हे सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला दिसतं. भाषेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आज आपल्याला तेच दिसतं. सगळे प्रकाशक सांगतात की अजूनही आम्हाला उत्तम प्रूफ रीडर मिळत नाही,
अजूनही ज्याच्यावर पूर्ण भरोसा टाकावा असा संपादक मिळत नाही. अनुवादाच्या क्षेत्रामध्ये आज केवढी मोठी संधी आहे. उत्तम अनुवादक मिळत नाहीत, उत्तम दुभाषक मिळत नाहीत. आपण वाहिन्यांवरती बघतो काय काय शब्दप्रयोग केले जातात. आता मी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष असल्यामुळे कुठली मोठी व्यक्ती गेली की मला फोन येतो श्रद्धांजली विचारणारा. तर एका वाहिन्यातल्या मुलांनी विचारलं की सर ते गृहस्थ आत्ताच गेले मोठे साहित्यिक, तुमचा अभिप्राय काय आहे? म्हणजे अभिप्राय हा शब्द कुठे वापरावा, प्रतिक्रिया हा शब्द कुठे वापरावा, शब्दांचा ताजवेतोल वापर, म्हणजे एवढ्या सुद्धा गोष्टी जर आपल्या शिक्षणातून आपण देऊ शकणार नसू तर मला वाटतं की ही परिस्थिती खूप गंभीर आहे. आणि त्यामुळं या कळीच्या प्रश्नांच्या वरती आपल्याला विचार करावा लागेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मी स्वतः भाषा सल्लागार समितीमध्ये काम करतो. भाषा सल्लागार समितीने आम्ही महाराष्ट्राचं भाषा धोरण हे सरकारला दिलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही एक महत्त्वाची मागणी केली आहे ती मराठी विद्यापीठाची. आणि त्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका फार स्पष्टपणाने मांडली की इतर पारंपरिक आणि अभिमत विद्यापीठासारखी त्याची रचना नसावी. म्हणजे जो एक ठोकळेबाजपणा सर्व विद्यापीठीय कारभाराला आलाय तो तिथे असू नये. तिथे म्हणजे पुन्हा विद्यापीठ म्हणलं की इतके असोसिएट प्रोफेसर, इतके प्रोफेसर, पुन्हा इतके शिक्षकेतर सेवक, मग या सगळ्या चक्रामध्ये मुख्य काम सगळं बाजूला राहतं. तर ते अतिशय मुक्त लवचिक असं विद्यापीठ असावं. तिथे ज्ञाननिर्मिती व्हावी, तिथे संशोधन व्हावं, मराठी प्रचार आणि प्रसार यासाठी काय करता येईल इथे त्याचा विचार व्हावा. आणि मुख्य म्हणजे तिथे एक उद्योजकता केंद्र असलं पाहिजे आणि त्याच्यावरती सगळे उद्योजक असले पाहिजेत की त्यांनी सांगितलं पाहिजे की मराठी भाषेतल्या मुलांच्यासाठी उद्योग क्षेत्रामध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत. अभ्यासक्रम हा त्यांनी तयार केला पाहिजे. त्यामुळे या पद्धतीने आपण ज्यावेळेला विचार करू त्यावेळेला मातृभाषेतून ज्या काही संधी आहेत आणि पूर्वीची असलेली आव्हानं आहेत त्यावरती आपण मात करू शकू असं मला वाटतं. आणि कळीचा एक मुद्दा आवर्जून सांगितला पाहिजे की ज्या संदर्भामध्ये लोकमान्यांनी अतिशय मार्मिक शब्दामध्ये आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण समाजामध्ये शुद्ध भाषा अशुद्ध भाषा या संदर्भामध्ये होणारे वितंडवाद सातत्याने ऐकत असतो. मला असं वाटतं की भाषेमध्ये शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं. लोकमान्यांनी त्या संदर्भामध्ये फार मौलिक मार्गदर्शन केले. लोकमान्यांनी दैनिक केसरीमध्ये मराठी भाषेच्या संदर्भातले जे अग्रलेख लिहिले त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की वैयाकरणी हे भाषेचे शास्त्रे खरे परंतु त्यांचा अधिकार देखील मर्यादित आहे. कोणतीही भाषा बोलणारे लोक हेच त्या भाषेचे खरे अधिकारी असतात. त्यामुळे वैयाकरण्यांनी मते व्यक्त करावीत, भवती न भवती चर्चा व्हावी, पण लोकमानसास काय पटेल त्याचा स्वीकार केला पाहिजे. म्हणून मला ही गोष्ट फार महत्त्वाची वाटते. आणि त्यांनी दुसरी गोष्ट सांगितली लोकमान्याने की तुमचे आमच्यावरती राज्य झाले म्हणून काय झाले ते आमच्या कानामात्रा वेलांट्यावरती होता कामा नये. सरकारला बजावलेलं आहे. त्यामुळं सरकारने भाषा शिक्षण या व्यवहारामध्ये किती हस्तक्षेप करायचा. म्हणजे मध्यंतरी जो पदनाम कोश तयार करण्यात आला तर त्यामध्ये सुलभीकरण करावं अशा प्रकारची एक अपेक्षा शासनाने व्यक्त केलेली होती. तर समजा मटेरियल किंवा प्रॉपर्टी हा शब्द आपण घेतला तर त्या बैठकीमध्ये मी मंत्री महोदयांना सांगितलं की नुसता प्रॉपर्टी हा शब्द घेतला तर त्याचे किती अर्थ आहेत. प्रॉपर्टी म्हणजे तुमच्याकडे असलेली मालमत्ता, प्रॉपर्टी म्हणजे स्टेजवरती वापरली जाणारी प्रॉपर्टी, प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द मटेरियल्स. हे शेवटी कुठला रंग त्या तुम्हाला त्या विधानामध्ये वापरायचा आहे, कुठल्या छायेने तो शब्द तुम्हाला तिथे वापरायचा आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं भाषेला असे अनेक पैलू आहेत ते सुद्धा आपण लक्षामध्ये घेतले पाहिजेत. म्हणून मला प्रसिद्ध भाषातज्ञ डॉक्टर प्र. परांजपे यांनी जी एक भूमिका मांडली ती अतिशय महत्त्वाची मांडली. त्यांनी असं म्हटलं की भाषिक व्यवहारामध्ये उदारमतवादाची फार गरज आहे. आज काय झालंय की व्याकरणवाले त्यांच्या मुद्द्यावरती अडून आहेत आणि ज्यांना या सगळ्या गोष्टी अगदी काही कामाच्या नाहीत असं वाटतं ते आपल्या मुद्द्यांच्यावरती अडून आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्र. परांजपेंनी 3 मार्ग सांगितलेले आहेत. ते म्हणजे पहिला मार्ग म्हणजे निर्दोष भाषा. ते म्हणाले की ज्यांना भाषा शिकायची आणि शिकवायची आहे त्यांनी ती निर्दोषच शिकली पाहिजे आणि निर्दोषच शिकवली पाहिजे. दुसरा मार्ग म्हणजे स्वीकार्य, की आज अनेक भाषेतले शब्द आपण स्वीकारतो आहोत तर आपण तसे स्वीकारले पाहिजेत. आणि तिसरं म्हणजे क्षम्य, की आपल्याला काही काही गोष्टी या सोडूनही देता आल्या पाहिजेत. भाषिक सोवळेपणामुळे
आपल्या समाजामध्ये दरी निर्माण होण्याची फार मोठी शक्यता आहे. त्यामुळे भाषिक उदारमतवाद हा देखील तितकाच महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला म्हणजे केवळ शिक्षण क्षेत्रामधल्या मातृभाषेतल्या संधीचा विचार करत असताना आजूबाजूचं जे सगळं पर्यावरण आहे ते सुद्धा आपल्याला खूप गांभीर्याने सगळं स्वच्छ कसं करता येईल याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे लोकमान्यांनी जी भूमिका मांडली की वैयाकरणी हे भाषेचे शास्ते खरे, परंतु त्यांचा अधिकार देखील मर्यादित आहे, लोकभावना काय आहे हा जो त्यांचा विचार आहे तो खूप महत्त्वाचा आहे असं मला वाटतं. आणि मराठी भाषेमध्ये अधिक संधी निर्माण व्हाव्यात आणि भाषेसमोरची आव्हानं कमी व्हावीत यासाठी किंवा ती नष्टच व्हावीत यासाठी शासनाची भूमिका ही खूप महत्त्वाची आहे. शेवटी शासनाकडे इच्छाशक्ती असेल तर खूप काही घडू शकतं. त्यामुळे लोकमान्यांनी तिथे पण एक दाखला दिला आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. लोकमान्यांनी असं म्हटलंय की ज्याप्रमाणे नाडीवरून एखाद्या रोग्याच्या स्वास्थ्याची कल्पना तज्ज्ञांना येते, तद्वदच त्या राष्ट्रातल्या भाषेच्या स्थितीवरून देशाची स्थिती काय असेल याचा अंदाज तज्ज्ञ लोक बांधतात. आणि पुढे त्यांनी असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाहीत हे सांगण्याची आवश्यकता नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय हे लोकमान्यांनी सांगितलं. म्हणजे त्यांनी सांगितलं काय आपल्याला की शासनाकडे जर इच्छाशक्ती असेल तर खूप काही घडू शकतं आणि त्यामुळे शासनाची फार मोठी जबाबदारी आहे. पण दुसरीकडे समाजालाही आपली जबाबदारी टाळून चालणार नाही. आणि आज आपल्या घरातूनच मराठी संस्कृती हद्दपार होते की काय अशी भीती वाटायला लागली. याचं कारण आपण जर बघितलं तर मुलं इंग्रजी माध्यमांच्या शाळेत त्यांना शाळेला जायला 1 तास लागतो, शाळेतून घरी यायला 1 तास लागतो, शाळेमध्ये 6-7 तास, घरी आल्यानंतर आईच्या आवडीचा 1 क्लास, बापाच्या आवडीचा 1 क्लास, बाईंनी दिलेला भाराभर गृहपाठ, या सगळ्या ह्याच्यामध्ये अवांतर वाचनाला कुठेही वेळ नाही. म्हणजे वाचन आणि खेळ या गोष्टींना स्थानच नाही मुलांच्या सगळ्या या प्रवासामध्ये. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आजी आजोबांच्या रूपाने भाषेचा संस्कार करणारी जी केंद्र आपल्या घरामध्ये होती ती राहिली नाही. जर आजीच संध्याकाळी 7 वाजता म्हणत असतील आई कुठे काय करते लाव बघू, तर मग घराचं सगळं चित्र पालटणार आहे ही वस्तुस्थिती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्या समाजाचा श्रवणाकडून वाचनाकडे असा प्रवास झालेला आहे. त्यामुळे श्रवण उत्तम शब्द कानावरती पडले म्हणून कीर्तनं, प्रवचनं, काव्यवाचन, नाट्याभिवाचन, व्याख्यानं या सगळ्यातून श्रवणाचा संस्कार झाला आणि श्रवणातून वाचनाकडे असा आपल्या समाजाचा प्रवास झालेला आहे. ती श्रवण आज आपल्याला फार कमीत कमी चांगले शब्द म्हणजे राजकीय शब्द जे कानावरती पडतात, उद्या ही राजकारणी लोकांची भाषा ऐकली तर पुढच्या पिढीला असं वाटेल की अमृताला पैजेमध्ये जिंकणारी हीच भाषा ती आहे की काय. तर त्यामुळं जे समोर दिसतं तेच खरं मानायची एक मानसिकता ही तरुण पिढीमध्ये निर्माण होऊ शकते. तर या पार्श्वभूमीवरती आपल्या सगळ्यांची एक खूप मोठी जबाबदारी आहे की या मुलांच्या कानावरती चांगलं कसं पडेल. आणि आपल्याला एक कारण सांगितलं जातं की आपल्याकडे टेलिव्हिजन आला, त्यानंतर मोबाईल आला, व्हॉट्सॲप आला, इंटरनेट आलं म्हणून वाचन संस्कृती कमी झाली. परदेशात हे का झालं नाही? परदेशात वाचन संस्कृती कमी होताना दिसत नाही. तिथले कुठले तज्ज्ञ सांगत नाही की आमचं वाचन कमी झालं म्हणून. भारतामध्येच हे का होत आहे? तर शेवटी डिजिटल डिटॉक्स ज्याला आपण म्हणू की तुम्हाला ही सगळी यंत्र म्हणजे मोबाईल हा वापरण्यासाठी आणि माणसंही प्रेम करण्यासाठी आहेत. आज आम्ही मोबाईलवर प्रेम करायला लागलो आणि माणसांचा वापर करायला लागलो अशी एकूण सगळी परिस्थिती निर्माण झालेली. शेवटी तंत्रज्ञान हे महत्त्वाचंच आहे. तंत्रज्ञान एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आणि आज मगाशी मी जसं सांगितलं की जगभरातल्या उत्तम विद्यापीठातलं किंवा जगभर काय चांगलं चाललं ते सगळं आपल्याला कळू शकतं. पण हा वापरण्यातला जो विवेक आहे तो सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळं मराठीच्या संदर्भातल्या अनेक उत्तम संधी या तंत्रज्ञानामुळेच निर्माण होणार आहे. पण ते उपयुक्त तंत्रज्ञान कुठलं आणि तुमचा वेळ घालवणारं तंत्रज्ञान कुठलं याविषयी तरुण पिढीला मार्गदर्शन करणं ही एक फार मोठी जबाबदारी आजच्या काळामध्ये निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. तर व्याख्यानाच्या समारोपाकडे येताना मी एकच गोष्ट सांगेन की मुळामध्ये आपल्यातली मराठीपणाची ज्योत तेवत ठेवणं ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. कारण भाषा आणि संस्कृतीची स्पंदनं ही प्रथम मनामध्ये उमटतात आणि नंतर उच्चारातून आणि कृतीतून प्रकट होतात.
आपलं भाषाप्रेम हे दिखाऊपणासाठी नको, ते आंतरिक जाणीवेतून प्रकट झालं तर आपली भाषा आणि संस्कृती कधीही मरणार नाही. आणि त्यामुळे जगभरामध्ये इंग्रजीचं आक्रमण झालेलं आहे, पण त्या मावशीवर प्रेम करत असताना आपल्या आईवर जीवापाड कसं प्रेम करायचं याविषयीची मानसिकता पालकाची आणि समाजाची बदलण्यासाठी शिक्षण संस्था, विद्यापीठे, शासन, साहित्य संस्था आणि समाजातले वडीलधारी घटक या सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ज्यांनी मराठी माध्यमातून उत्तम शिक्षण घेतलं आणि केवळ महाराष्ट्रात नव्हे, देशात नव्हे, तर जगाच्या पटलावरती आपलं उत्तम स्थान निर्माण केलं, अशा लोकमान्यांच्या पासून ते पुढे आजच्या नारळीकर, माशेलकर, भटकरांच्यापर्यंत, काकोडकरांच्यापर्यंत हे सगळे जे कर्तृत्वाचे मानदंड आहेत, हे जे दीपस्तंभ आहेत, ते आपण तरुण पिढीसमोर ठेवले पाहिजेत असं मला वाटतं. तेव्हा समाज मानस समृद्ध करणं हे मराठीच्या अस्तित्वासाठी आणि भवितव्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ते समाज जागरण करण्यासाठी आज आपण मला या व्याख्यानाच्या निमित्ताने बोलवलं आणि उपलब्ध वेळेमध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं. मी वसंत व्याख्यानमालेला मनपूर्वक धन्यवाद देतो आणि आपली